हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या मोदी आणि शहांनी त्यांच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगावा। महाराष्ट्र आता मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। दिलेले शब्द मोदींनी पूर्ण केले नाहीत। 2014च्या मोदींच्या भाषणातील व्हिडिओ दाखवत शरद पवारांची मोदींवर टीका। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते वैफल्यग्रस्त झाले। मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही, ठाकरेंचा पलटवार। बच्चू कडूंची अमरावतीमध्ये भव्य रॅली। रवी राणांना कुणाकडून पैसे येतात, आजच्या सभेतून उत्तर देणार। राणांची दडपशाही मोडून काढणार, बच्चू कडूंचा हल्ला। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमरावतीमध्ये अमित शहांची जाहीर सभा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे अमित शहांच्या सभेकडे लक्ष। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट अमित शहांवर निशाणा। तर 26 तारखेला अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। बच्चू कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली आहे, ज्या थाळीमध्ये खातो तिथे छेद करणं कडूंचा धंदा। रवी राणांचा जोरदार पलटवार। महाविकास आघाडीकडून जळगावात जोरदार शक्तीप्रदर्शन। श्रीराम पाटील, करण पवार यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची भव्य रॅली। राज ठाकरे अंतिम टप्प्यात चर्चेला आले। आधी चर्चेला आले असते तर लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा वापर, काँग्रेसचा आरोप। नागपुरातील NSVM फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करा, राज्य निवडणूक आयोगाचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। बीडमध्ये पंकजा मुंडे तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आज अर्ज भरणार। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा। माढ्यातील मोडणीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील, तर तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांसाठी सभा। अमरावती आणि सोलापुरात राहुल गांधी यांची आज जाहीर सभा। सोलापुरात प्रणिती शिंदे, तर अमरावतीमध्ये बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। लोकसभेचं मैदान कोण मारणार, बारामतीमध्ये कुणाची सरशी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची महामुलाखत। पहा संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद। हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।